बाबा आहे थोडा वेळ? आहे ना बाबा, बोला. बस बस बस. विश्वा, मला असं वाटतं की तू तुझ्या मताचा आणि वागण्याचा थोडाफार विचार करायला हवास. बाबा तुम्ही कशाबद्दल बोलताय नक्की? मी जयंत कानेटकर यांच्याविषयी बोलतोय. अलीकडेच कानेटकरांच्या पत्नीचं निधन झालं. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त मानसिक ताण असणं साहजिकच आहे. अशा वेळी माणसांकडनं छोट्या मोठ्या चुका होतात. 2-4 वेळा फोन उचलले नाही, मीटिंग्स कॅन्सल केल्या किंवा पुढे ढकलल्या, तर त्या माणसाविषयी आपण चुकीचं मत करणं किंवा त्याच्याबद्दल काही आडाखे बांधणं हे काय बरोबर नाही. ते बेभरवशाचे आहेत, त्यांचं कामात लक्ष नाहीये, कामच करत नाहीये. आपण त्यांच्याबरोबर बिझनेस करायला नको. हे जे काही तुझं मत आहे ना, ते फार टोकाचं मत आहे असं मला वाटतं. अहो पण बाबा, नाती आणि बिझनेस या 2 गोष्टी वेगवेगळ्या ठेवल्या पाहिजेत असं तुमचंच मत होतं ना. मी रोजच्या जगण्याबद्दल बोलतोय. कानेटकरांच्या आयुष्यात अतिशय दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे बिझनेस आणि वैयक्तिक आयुष्य वेगळं ठेवणं हे प्रत्येक माणसाला शक्य होईलच असं नाही. त्यामुळे आपण त्यांना समजून घेणं फार गरजेचं आहे. त्यांच्याबरोबर तुझा बिझनेस न करण्याचा निर्णय हा काय बरोबर नाही आणि मला पटला देखील नाही. उलट अशा वेळी तू त्यांना साथ द्यायला हवीस. ते कुठे कमी पडत असतील तर त्यांची उणीव तू भरून काढायला हवीस. हे बघ विश्वा, मी तुला काही सांगायला आलोय त्यापेक्षा काही समजवायला आलोय असं समज. बाकी तुमची पिढी खूप हुशार आहे, किंबहुना आमच्यापेक्षाही हुशार. माझी खात्री तू योग्य तोच निर्णय घेशील. भविष्याचा विचार कर बाळा, भविष्याचा. चला आजी, झाली का झोप? गुड मॉर्निंग. चला, फ्रेश व्हायची वेळ झालेली आहे. गरम गरम पाण्याने शेकलं ना की जरा बरं वाटेल. हा, आई, बाबा, ओ लवकर या. आई, काय झालं वीणा? वीणा, काय लवकर या. काय झालं? काय तू अशी का? सासूबाई, सासूबाईने डोळे उघडले. वीणा, अहो आता काय करूया? वीणा, सासूबाई काय बोलल्या तुला? काही म्हणाला का? अहो डॉक्टरांना फोन करायला हवा ना. लक्ष्मी, शांत हो, शांत व्हा सगळेच. अरे तुम्ही विसरलात का डॉक्टरांनी काय सांगितलं होतं आईला डिस्चार्ज देताना?
डॉक्टर म्हणाले होते की हे असे डोळे उघडणं किंवा बोटांची हालचाल होणं या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. आज आईने डोळे उघडले याचा अर्थ लवकरच आई आधीसारखी होणार. आईची तब्येत सुधारायला लागली आहे. बघितलंस? आणि तू उगाच आरडाओरडा करत होतीस. चांगला आंघोळीला चाललो होतो. हो आता आजींची अशी अवस्था बघून मी पण घाबरलेच होते ना, म्हणून आवाज दिला मी. जाऊ दे वीणा, त्याच्या बोलण्याकडे नको लक्ष देऊ. आता हे म्हणालेत ना, आईने डोळे उघडले म्हणजे हे चांगलं लक्षण आहे. आता त्या लवकर बऱ्या होणार. हो नाही, अचानक आपल्याकडे काय काय सकारात्मक गोष्टी व्हायला लागल्या नाही. आजींचे डोळे उघडणं, बाबांचं काम. काय काय म्हणालीस तू? बाबांचं काम? त्यात कुठली सकारात्मक गोष्ट आहे? हा? अरे ते आता बरेच दिवस गॅरेजला गेले नाही ना ते, त्यामुळे असं वाटत होतं आता कामावरून काढून तर नाही ना टाकणार. पण तसं काही नाही, मालक खूप चांगले वागलेत. म्हणजे ही रजा घेतली त्याबद्दलही काही बोलले नाही आणि वर म्हणाले की पगारही कापणार नाही. नाही का हो? हो हो. आई मी आलेच, देवापुढे लगेच साखर ठेवतो. हा, मी आंघोळीला जाऊन येतो. काय तू कसं एवढा आरडाओरडा करते? सासूबाई मी आहे, ऐकू येते का तुम्हाला? गेले काही दिवस इतकं मलूल वाटत होतं. आज तुम्ही डोळे उघडलेत, इतका आनंद झालाय म्हणून सांगू. हे बघा, आता जसे डोळे उघडलेत ना, तशाच पटपट बऱ्या व्हा. तुमचा आवाज ऐकायला माझे कान आतुर झाले. असं दिवसभर लक्ष्मी लक्ष्मी हे पुन्हा ऐकायचं हो मला. खूप गप्पा मारू आपण, मला ओरडलं तरी चालेल. हा, अगदी चांगलं दटावा, पण माझ्याशी बोला. खूप खूप बोलायचंय तुमच्याकडे मला. लक्ष्मी, अगं हो हो, आता आईची तब्येत सुधारणार आहे, खूप बोलणार आहे तुझ्याशी, पण आता मला तर बोलू दे. अगं माझी आई आहे ना ती, मला सुद्धा माया करू दे ना. अहो हा, फक्त माझी असं म्हणू नका, आपली. आई लवकर बरी हो ग. जयंत कानेटकर, सगळ्या जगाला वाटतं तू एक अत्यंत चांगला, एकनिष्ठ आणि सरळ मार्गी माणूस आहेस, पण तसं नाहीये. तुझा खरा चेहरा ना जगासमोर आलेला नाहीये. तुझ्या आज जो सैतान दडलाय तो कोणीच पाहिला नाहीये, पण मी पाहिलाय. मी अनुभवलाय तो सैतान. जानू जेव्हा तुझ्या सोबत असते तेव्हा तिच्या डोळ्यातली भीती पाहिली आहे मी. जयंत मला त्रास वगैरे देत नाही हे माझ्या डोळ्यात बघून सांग. कारण अशी घाबरणारी, बुजरी, भित्री जानू ना मी कधीच पाहिली नाहीये. तुझ्यासोबत पॉझिटिव्ह वागणं, तिच्यावर अविश्वास दाखवणं, हे सगळं माहिती आहे मला. त्या दिवशी सुद्धा जानूच्या जेव्हा रडत रडत कॉल आलेला, आय एम 100% शुअर त्यात तुझंच काहीतरी कुकर्म असेल. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.